विद्यार्थी मित्रांनो, आपण अभ्यासतोय कॉस्ट अँड वर्क्स अकाउंटिंग पेपर 1 या नवीन विषयातील आपण थेरटिकल आणि मल्टिपल चॉईस क्वेश्चन्स हे दोन्हीही भाग पाहतोय। यापूर्वी आपण जो पहिला व्हिडिओ या विषयाच्या संदर्भात पाहिला होता तो म्हणजे बेसिक्स ऑफ कॉस्ट अकाउंटिंग थेरी। आज आपण पाहणार आहोत बेसिक्स ऑफ कॉस्ट अकाउंटिंगची जी थेरी आपण पहिल्या व्हिडिओमध्ये अभ्यासलेली आहे त्या थेरीच्या आधारे मल्टिपल चॉईस क्वेश्चन कसे असू शकतील। विद्यार्थी मित्रांनो, मी डॉक्टर किशोर जगताप, माझ्या या यूट्यूब चॅनलमध्ये आपणा सर्वांचं स्वागत। विद्यार्थी मित्रांनो, नवनवीन विषयाचे आपण त्या ठिकाणी व्हिडिओ आतापर्यंत पाहिलेले आहे, यापुढेही पाहणार आहोत। त्यामुळे निश्चितपणे तुम्हाला माझे सर्व व्हिडिओ आवडतील। आवडले तर लाईक करा, आपल्या विद्यार्थी मित्रांना शेअर करा आणि त्याचप्रमाणे ज्यांनी अजूनपर्यंत चॅनलला सबस्क्राइब केलं नसेल त्यांनी चॅनलला सबस्क्राइब करावं। माझी स्वतःची वेबसाईट आहे, फेसबुक पेज आहे, इंस्टाग्राम आहे। या सर्वांच्या लिंक या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेल्या आहेत, तुम्ही त्या फॉलो करू शकता। तर विद्यार्थी मित्रांनो, बेसिक्स ऑफ कॉस्ट अकाउंटची थेरी पाहिल्यानंतर त्या आधारे आपल्याला पाहता येईल ते म्हणजेच मल्टिपल चॉईस क्वेश्चन। मल्टिपल चॉईस क्वेश्चन पाहण्यापूर्वी एकदा पुन्हा आपण थेरॉटिकल पार्टमध्ये काय पाहिलं याचा आढावा घेऊया। आपण पाहिलं म्हणजेच वेगवेगळ्या कन्सेप्ट, मग कॉस्ट असेल, कॉस्टिंग असेल, कॉस्ट अकाउंटिंग असेल। त्यानंतर पाहिलं आपण ऑब्जेक्ट ऑफ कॉस्ट अकाउंटिंग। त्यानंतर आपण पाहिले कॉस्ट युनिट, कॉस्ट सेंटर। हे सगळा जो भाग आपण मागील व्हिडिओमध्ये पाहिलेला आहे त्याच इन्फॉर्मेशनच्या आधारे आता आपण पाहणार आहोत मल्टिपल चॉईस क्वेश्चन। तर कसे आहेत मल्टिपल चॉईस क्वेश्चन ते आता पाहूयात। क्वेश्चन नंबर 1, कॉस्ट अकाउंटिंग इज द टेक्निक अँड प्रोसेस ऑफ असर्टनमेंट ऑफ। काय शोधून काढण्यासाठी कॉस्ट अकाउंटिंग टेक्निक्स आहे? तर एखाद्या प्रोडक्टची किंवा सर्व्हिस जी आहे ती सर्व्हिस रेंडर जी केली जाते त्याची आपल्याला कॉस्ट शोधून काढायची आहे, असर्टेनमेंट करायची आहे आणि म्हणून आन्सर आहे ए। क्वेश्चन नंबर 2, द फंक्शन ऑफ कॉस्ट अकाउंटिंग इज ऑब्लिक आर। कॉस्ट अकाउंटिंगचे फंक्शन्स खालीलपैकी कोणते आहेत? असर्टेनमेंट ऑफ कॉस्ट, कॉस्ट कंट्रोल का रिपोर्टिंग? तर कॉस्ट अकाउंटिंगचे हे तीनही फंक्शन आहे। असर्टेनमेंट ऑफ कॉस्ट इज अ फंक्शन्स ऑफ कॉस्ट अकाउंटिंग, cost control is also the functions of cost accounting, and reporting is or presentation is the functions of cost accounting। त्यामुळे हे ए, बी आणि सी हे सर्वच्या सर्व फंक्शन हे कॉस्ट अकाउंटिंगचे आहेत आणि म्हणून उत्तर आहे डी, ऑल ऑफ दीज। क्वेश्चन नंबर 3, कॉस्टिंग कन्सिस्ट ऑफ रूल्स अँड प्रिन्सिपल ऑफ असर्टनमेंट ऑफ कॉस्ट ऑफ ए। कॉस्टिंग काय आहे? नियम आहेत, तत्व आहेत, रूल्स आहेत, रेग्युलेशन आहे, प्रिन्सिपल आहे। कशाचे? कॉस्ट शोधून काढायची। कुणाची कॉस्ट? एखाद्या वस्तूची, एखाद्या सेवेची, कशाची? प्रोडक्टची का सर्व्हिसची? तर दोघांची त्या ठिकाणी कॉस्ट शोधून काढली जाते आणि म्हणून उत्तर आहे सी, बोथ ए अँड बी। क्वेश्चन नंबर 4, dash dash is possible when entire amount of a given item is charged directly to a department or cost center। allocation आहे, absorption आहे, apportionment आहे का analysis आहे? या चारींच्याही कन्सेप्ट आपण मागील व्हिडिओमध्ये पाहिलेल्या होत्या, त्याचं मीनिंग आपण समजून घेतलेलं होतं आणि म्हणून मी नेहमी म्हणतो की तुम्हाला प्रॉब्लेम किंवा मल्टिपल चॉईस क्वेश्चन सोडवायचे असेल तर तुमचा थेरॉटिकल पार्ट हा निश्चितपणे चांगला झाला असला पाहिजे। म्हणून आपल्याला इथं म्हणता येईल ॲलोकेशन इज पॉसिबल
when entire amount of given item is charged directly to a department or cost center, that is A. Question number 5. The cost is distributed equitable among the various departments of the organization on appropriate basis is known as apportionment. एकूण जी कॉस्ट आहे ती वेगवेगळ्या डिपार्टमेंटमध्ये वाटायची असेल, प्रोडक्शन डिपार्टमेंट, सर्व्हिस डिपार्टमेंट, तर त्याला आपण म्हणतो अपॉर्शनमेंट ऑफ कॉस्ट, आणि म्हणून आन्सर आहे सी. क्वेश्चन नंबर 6. द क्लासिफिकेशन ऑफ एक्सपेन्सेस into various elements of cost is known as. क्लासिफिकेशन कुठल्या कुठल्या पद्धतीने एक्सपेन्सेसचं होतं? ॲलोकेशन, ॲब्सॉर्प्शन, अपॉर्शनमेंट का ॲनालिसिस? तर क्लासिफिकेशन ऑफ एक्सपेन्सेस इनटू व्हेरियस एलिमेंट्स ऑफ कॉस्ट इज नोन ॲज दी ॲनालिसिस, डी. क्वेश्चन नंबर 7. After allocation and apportionment of cost to the various departments, the aggregate cost is charged to the product or service department is known as absorption of cost. Question number 8. A location, a person or an item of equipment for which cost may be ascertained and used for the purpose of cost control is known as cost center, A. Question number 9. The cost accounting provides information for. कॉस्ट अकाउंटिंग कशाची इन्फॉर्मेशन प्रोव्हाइड करते? तर मॅनेजमेंटला प्लॅनिंग करण्यासाठी, कॉस्ट कंट्रोल करण्यासाठी आणि डिसिजन घेण्यासाठी प्रामुख्याने कॉस्ट अकाउंटिंग हे यूजफुल आहेत, आणि म्हणून आपल्याला या ठिकाणी म्हणता येईल प्लॅनिंग, कंट्रोल आणि डिसिजन मेकिंग हे सगळे आवश्यक आहेत. या सगळ्यांची आपल्याला कॉस्ट अकाउंटिंग साठी आवश्यक आहे. दुसऱ्या बाजूने असं म्हणतो दी कॉस्ट अकाउंटिंग प्रोव्हाइड्स इन्फॉर्मेशन ऑफ. कशाची इन्फॉर्मेशन कॉस्ट अकाउंटिंग प्रोव्हाइड करतं मॅनेजमेंटला? प्लॅनिंग, कंट्रोल, डिसिजन मेकिंग, म्हणून ऑल ऑफ दीज, डी. क्वेश्चन नंबर 10. द कॉस्ट अकाउंटिंग प्रोव्हाइड्स डाटा फॉर पिरियडिकल प्रॉफिट अँड लॉस अकाउंट, बॅलन्स शीट. आपण पाहतो सर्वसाधारणपणे प्रॉफिट अँड लॉस अकाउंट आणि बॅलन्स शीट हे दोन्हीही फिनान्शियल स्टेटमेंट हे 12 महिन्याचे तयार केले जातात. जर कंपनी जुनी पण नवीन कंपनी असेल तर 10 महिन्याचे, 9 महिन्याचं सुद्धा फिनान्शियल स्टेटमेंट प्रिपेअर होऊ शकतं. The cost accounting provides data for periodical profit and loss account and balance sheet both. म्हणून answer आहे C, both A and B. Question number 11. The cost accounting provides A. Perpetual inventory of stores. Stores मध्ये पहा एकंदरीत रॉ मटेरियल आणि फिनिश गुड्स हे दोन्ही येतात. रॉ मटेरियल आल्यानंतर त्याचे रिसीट, इश्यूज, बॅलन्सेस हे सगळे मटेरियलचे जे आहेत म्हणजे ती इन्व्हेंटरी, स्टोअरला काय म्हणतात? इन्व्हेंटरी म्हणतात. ते स्टोअर्समध्ये असतात आणि म्हणून नॅचरली उत्तर आहे ए, स्टोअर्स. क्वेश्चन नंबर 12. द कॉस्ट अकाउंटिंग असिस्ट द मॅनेजमेंट इन फिक्सेशन ऑफ selling price, not cost price, B. Question number 13. Dash dash consists of location or items of equipment or group of these impersonal cost center, A. Question number 14.
डॅश डॅश कन्सिस्ट ऑफ ए पर्सन ऑर ए ग्रुप ऑफ पर्सन. पर्सन संबंधातला सगळा भाग आहे. नॅचरली आन्सर आहे बी, पर्सनल कॉस्ट सेंटर. क्वेश्चन नंबर 15. डॅश डॅश कन्सिस्ट ऑफ मशीन्स अँड ऑब्लिक ऑर पर्सन्स कॅरिंग आउट सिमिलर ऑपरेशन. दॅट इज ऑपरेशन कॉस्ट सेंटर. Consist of machines and oblique or persons carrying out similar operation. C. Question number 16. Dash dash consist of a specific process or a sequence of operation. That is process आहे ती आणि म्हणून आन्सर आहे आपलं प्रोसेस कॉस्ट सेंटर डी. Question number 17. Determination of dash dash is very important for the purpose of control. That is cost center. Determination of cost center is very important for the purpose of control. A. Question number 18. A cost unit is a unit of dash dash in relation to which cost may be ascertained or expressed. Product, service, time, okay, all these. D, all of these. Question number 19. Cost of steel manufactured is ascertained in terms of per ton, per liter, per meter और पर किलोमीटर. स्टील जे आहे सॉलिड आहे आणि ते मात्र कशात त्याचं प्रमाण काय आहे, टन आहे किंवा के जी असेल तर के जी ए टन, लिक्विड असेल तर लिटरमध्ये, डिस्टन्स असेल तर किलोमीटर प्रमाणे. हे त्याचे काय आहेत मेजरमेंट जे आहेत त्या मॅनेजमेंटची त्या ठिकाणी ती कॉस्ट आहे. Question number 20. Cost of paper is ascertained in terms of per kg, liter, meter, kilometer, kg. पेपर काय आहे आपण kg मध्ये, किलो मध्ये किंवा टन मध्ये आपण ते कॅल्क्युलेट करू शकतो आणि म्हणून आन्सर आहे ए. म्हणजे तुम्हाला या ठिकाणी लक्षात येईल सॉलिड, लिक्विड, डिस्टन्स, हाईट याचे जे मेजरमेंटचे जे काही क्रायटेरिया आहे ना किंवा कॉस्ट आहे ती कॉस्ट असर्टन कशी केली जाते. 10 रुपये किलो, 10 रुपये लिटर, बरोबर ना, 10 रुपये 5 किलोमीटरसाठी. म्हणजेच तुम्हाला ती कॉस्ट प्रॉपरली असर्टन करायची असेल तर तुम्हाला ही जी काही प्रमाणकं दिलेली आहेत त्या प्रमाणकावरून कॅल्क्युलेट करता येऊ शकतात. पुन्हा या ठिकाणी सांगतो, जर तुम्ही थेरॉटिकल पार्ट जो आहे आपला या पूर्वीच्या व्हिडिओचा तो तुमचा जर चांगला झाला असेल तर हे सगळेच्या सगळे मल्टिपल चॉईस क्वेश्चन तुम्हाला सहजासहजी येऊ शकतील. आणि म्हणून हा व्हिडिओ पूर्ण तर तुम्ही पहा, पण तत्पूर्वी पुन्हा एकदा याच टॉपिकच्या अनुषंगाने असणारा अगोदरचा व्हिडिओ शांतपणाने आणि पूर्णपणे तो पहा, ऐका, आकलन करून घ्या. विद्यार्थी मित्रांनो, आपण जो पुढील पार्ट पाहणार आहोत तो म्हणजे डिफरन्स बिटवीन फिनान्शियल अकाउंटिंग अँड कॉस्ट अकाउंटिंग. फिनान्शियल अकाउंटिंग आणि कॉस्ट अकाउंटिंग मध्ये काय फरक आहे तो आपण पाहणार आहोत. विद्यार्थी मित्रांनो, हा व्हिडिओ आवडला तर निश्चितपणे तुमच्या कमेंट बॉक्समध्ये टाका. व्हिडिओ लाईक करा. हा सर्व व्हिडिओ आपल्या मित्रांना त्या ठिकाणी शेअर करा आणि ज्यांनी अजूनपर्यंत चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल त्यांनी त्वरित चॅनलला सबस्क्राईब करा, म्हणजे येणारे सगळ्या व्हिडिओचे नोटिफिकेशन तुम्हाला मिळू शकतील. विद्यार्थी मित्रांनो, माझा ईमेल ID सुद्धा या ठिकाणी दिलेला आहे, त्याद्वारे सुद्धा तुम्ही माझ्याशी संपर्क साधू शकता. यापूर्वी सांगितल्याप्रमाणे माझी वेबसाईट आहे, इंस्टाग्राम आहे, फेसबुक पेज आहे आणि व्हॉट्सअप आहे. या सर्वांच्या लिंक या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेल्या आहेत, त्यामुळे त्या तुम्ही फॉलो करू शकता. तर आपण पुढील भागामध्ये पाहणार आहोत
डिफरन्स बिटवीन फिनान्शियल अकाउंटिंग अँड कॉस्ट अकाउंटिंग, ते सुद्धा 2 पार्टमध्ये, थेॉरेटिकल पार्ट आणि मल्टिपल चॉईस क्वेश्चन. धन्यवाद.